बसून 2025 बसून त्यांनी आम्हाला सांगितलं 2024चे 5 पगार आहेत बाकी आमचे आणि 2025चे 4 पगार आणि 2017चे बसून ते 2024 पर्यंत टोटल 37 पगार बाकी आहेत आणि प्रिन्सिपल डायरेक्टर साहेब प्रिन्सिपल साहेब हे वारंवार आमच्याशी मीटिंग घेत होते आणि आम्हाला वारंवार सांगितलं। त्याच्यानंतर स्वतः नवले सरांनी आम्हाला 27 तारखेला वरती हेड ऑफिसला बोलवून सांगितलं की 31 मार्चपर्यंत तुमचे जेवढे थकील पगार आहेत तेवढे आम्ही तुमचे पूर्ण करतो, पण ते काय पूर्ण झाले नाही। त्याच्यानंतर मग आम्ही मुख्यमंत्री साहेबांना ईमेल केला, उपमुख्यमंत्री साहेबांना शिंदे साहेबांना ईमेल द्वारे पत्र पाठवलं, परत कलेक्टर साहेबांना पण बायहांड पत्र दिलं, परत कामगार आयुक्तांना पण पत्र दिलं। परत ह्यांची आता कसं झालं माहिती आहे का सर, हे आमचं जीवन मरणाचा प्रश्न झाला की आज आमचा परपंच रोडवर आला आणि आमच्या घरामध्ये काहीतरी अनर्थ व्हावा नाही किंवा काही कुठली घटना घडावं नाही किंवा आमच्या हाताने कुठल्या मुलांच्या स्कूल बसच्या हाताने कुठे जाऊन अपघात घडावं नाही म्हणून आम्हाला इथं बसण्याचा मार्ग आला आणि आम्हाला गेट बंद आंदोलन हे केल्याशिवाय पर्याय नव्हता। आणि हे वारंवार नवले सर आणि हे आश्वासन देऊन सुद्धा पगार झाले नाहीत। प्लस प्रिन्सिपल मॅडमला पॅरेंट्स लोक विचारायला गेले की काका लोकांचे पगार का करत नाही, तर ते म्हणले उद्या आम्ही बाहेरून दुसरे ड्रायव्हर बोलावणार आणि तुमचे मुलांचं सोयीस्कर। पण ह्याच्या पाठीमागचं कोण आहे, हे प्रिन्सिपल मॅडम असू किंवा कोण असू ह्यांना सांगण्याचं कारण कोण करतं आणि हे आमचा जीवन मरणाचा प्रश्न आहे। तरी हे महाराष्ट्र शासन आणि राज्य शासनाला केंद्र शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की आमचे जेवढे थकील पगार आहेत तेवढे मिळाव हे नम्र विनंती। 18 चालक आहेत आणि म्हणजे टोटल तसे 6000 कर्मचारी आहेत, त्याच्यामध्ये शिक्षक आहेत, ड्रायव्हर आहेत, सिक्युरिटी आहेत, मावशी आहेत, सगळे आहेत। आणि इथं कमीत कमी अशा मानसिक त्रासामुळे 7 ते 8 लोकांचा जीवितहानी झाली मानसिक त्रासामुळे। आणि नवले सर अजूनही हेच वाट बघतात का हे 18 जण इथं काहीतरी अप्रेत घटना घडाव आणि त्याच्यानंतर यांचे पगार त्यांच्या कुटुंबाला मिळाव ही त्यांची अपेक्षा आहे का, हे आम्ही बघतोय। ह्या काकांच्या स्ट्राईकमुळे विद्यार्थ्यांना शाळाच भरव दिलेली नाहीये आणि त्यामुळे आमच्या 10वीच्या मुलांचं तर फार नुकसान आहे, कारण ॲक्च्युली 10वीची दरवर्षी मार्चमध्ये स्कूल सुरू होते, पण आज 15 तारीख आली, आज स्कूल नाही आणि पुढे कधी सुरू होणार याची पण काहीच गॅरंटी नाही। तर आमच्या मुलांचं नुकसान नाही व्हायला पाहिजे आणि काय प्रॉब्लेम आहे नेमका हे तरी त्यांनी सांगावं की का पेमेंट होत नाहीये, त्यांना काय प्रॉब्लेम येतोय पेमेंट द्यायला। टीचर्स लोकांचं पण तसंच आहे, वारंवार स्ट्राईक होते, वारंवार हा गोंधळ होतो, हा गोंधळ आम्हाला कायमचा मिटवायला पाहिजे। आमच्या मुलांचं नुकसान कोण भरून देणार आहे? आमच्या मुलांचे महत्त्वाचे दिवस वाया जात आहे, पॅरेंट पॅनिक होत आहेत, आमची मेंटल स्थिती किती म्हणजे वाईट होते आहे, मुलांवर मानसिक परिणाम होतोय। प्रिन्सिपल मॅमला भेटलो, त्या म्हणले मी बोलते वर बोलते, हे नेहमीच त्यांचा आन्सर परमनंट आहे, त्यात एवढंच बोलतात आणि तिकडनं रिप्लाय काय आला ते पण आम्हाला काहीच कळत नाही कधी। आम्ही बऱ्याच वेळा प्रिन्सिपल मॅमला भेटलो पण आहे, आज पण घेतलो आम्ही, आज पण भेटलो हो, आज घेऊन आलो होतो। बरेच मुलं घरी परत गेलेत, मग आमचे बसेसवाले तर तिथूनच रिटर्न झाले, त्यांना बसेसच आल्या नाही। काही पॅरेंट तरी पण स्कूल पर्यंत आलो,